नमस्कार, तुमचं सर्वांचं मराठी हेल्प कॉर्नरमध्ये स्वागत आहे. आपण या व्हिडिओमार्फत लाडकी बहिणीचे तुमचे जे 2100 आहेत मित्रांनो, निवडणुकीमध्ये सर्वांना 2100 येणारा हप्ता कधीपासून येणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. त्याबरोबर ज्या लाडकी बहिणीसाठी जे पात्र ठरलेले आहेत महिला, त्यामध्ये सर्व महिलांना हे पैसे येणार आहेत का नाही, किती अपात्र ठरणार आहेत, यामध्ये असे काही निकष आहेत मित्रांनो, ज्यामध्ये जे आतापर्यंत ज्या महिलांना पैसे येत आहेत त्या भरपूर महिला यामधून अपात्र देखील ठरणार आहेत. तर संपूर्ण माहिती काय मित्रांनो हे देखील आपण सांगणार आहोत आणि या व्हिडिओची शेवटी 2100 तुम्हाला कोणत्या तारखेपासून येणार आहेत ते देखील आपण माहिती देणार आहोत. तर पाहू शकता मित्रांनो, लाडकी बहिणीचे योजनेचे जे निकष बदलणार आहेत यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये पाहू शकता, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करून लाडकी बहिणी ही योजना एक गेम चेंजर ठरली होती. तर निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती. त्यानुसार पात्र महिलांना 1500 मिळत होते. मला जे 1500 मिळत होते यापूर्वी मिळत होते व निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना 5 हप्ते मिळाले आणि त्यानंतर निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये आता 1500 ऐवजी 2100 मिळणार असे आश्वासन महायुती सरकारने तुम्हाला दिले होते. तर पाहू शकता, याचे पूर्ण निकष लागू केले आहेत. त्यामुळे अपात्र महिलांना 6वा हप्ता मिळणार नाही. तर मित्रांनो, कोणकोणते निकष आहेत, ज्यावेळी जी.आर आला होता त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण निकष देखील सांगितलेले होते कोणकोणते निकष आहेत. पण यांनी यापुढे निवडणुकी अगोदर कोणत्याही महिलांना अपात्र केले नाही, ते सर्वांना हे तुम्हाला पैसे दिलेले आहेत. तर आता हे निकष लागू करण्यात येणार आहे. तर पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर 1,12,00,000 महिलांना नोंदणी केली होती. त्यातील 1,06,00,000 महिला पात्र ठरल्या होत्या. तर एकूण पाहू शकता 1,06,00,000 महिलांना टोटल या योजनेचा लाभ मिळत होता, महाराष्ट्र सरकारने दिले होते. तर यामध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार म्हणजे निराधार योजनेमध्ये लाभ मिळवत आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. तर पाहू शकता, त्या लोकांनी देखील अर्ज केले होते आणि त्यांना देखील ही हप्त्याची रक्कम मिळालेली आहे. मात्र अशा सदर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जाते. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून सदर रक्कम वसूल देखील करण्यात येणार आहे असे देखील निकष करण्यात आले आहेत. तर हे संपूर्ण आपण जी.आरमध्ये देखील माहिती दिली होती की राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला असेल तर सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र काही एकत्रित कुटुंबामध्ये 21 वर्ष पूर्ण झालेल्या 2-3 अविवाहित मुलींना देखील अर्ज केलेला आहे. तर मित्रांनो, ज्या कुटुंबामध्ये 2-3 अविवाहित महिला असतील त्यांनी देखील अर्ज केले आहेत आणि त्यांना देखील हे लाभ मिळत होता. तर मित्रांनो, अशी देखील अर्जाची छाननी देखील होणार आहे आणि काटेकोरपणे पूर्ण पडताळणी होणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जादा आहे अशा महिलांनी अर्ज केले आहेत आणि त्यांना देखील लाभ मिळाला आहे. तसेच ज्या लोकांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनांची नोंद आहे, अशा महिलांना देखील ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, ह्याने निवडणुकीपूर्वी जेवढ्या काही महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्वांना हा सर्व जे पात्र आहेत त्या सर्वांना हा लाडके बहिणीचे संपूर्ण पैसे आलेले आहेत. पण आता निवडणुकीपूर्वी त्यांनी 2100 घोषणा केलेली आहे आणि हीच योजना गेम चेंजर म्हणून महायुतीला पूर्णपणे मतदान पडलेलं आहे आणि महायुती सरकार एक चांगल्या मताने निवडून आलेलं आहे. तर आता त्यांनी नवीन योजना 2100 देण्यासाठी जे काही निकष त्यांनी जी.आरमध्ये दिलेले आहेत त्या निकषाच्या आधारे ज्या काही महिला पात्र झाल्या आहेत त्या निकषाच्या आधारे जे काही लोक ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांना अपात्र करण्याची आणि त्यांची पडताळणी करण्याची प्रोसेस लवकरच ते चालू करणार आहेत. तर मित्र, अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी होती, पाहू शकता. आणि तुमचे 2100 जो हप्ता येणार आहे, ज्या महिला पात्र असतील त्यांना 2100 हप्ता 5 डिसेंबर रोजी संपूर्ण शपथविधी, महायुती सरकारची संपूर्ण शपथविधी चालू होणार आहे आणि 5 डिसेंबर नंतर तुमचा जो डिसेंबरचा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे. तर 2100 तुम्हाला लवकरच येण्याची शक्यता आहे आणि हा निकष तुम्हाला लवकरच लागू देखील होणार आहेत. तर तुम्हाला काय वाटते या योजनेविषयी? काय तुम्हाला शंका असेल, काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता. त्यांचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचा प्रयत्न करू. चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर सांगत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.